तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे साबुदाणा खिचडीची रेसिपी. ती पण एकदम सिंपल पद्धतीने व खूप टेस्टी अशी. त्यासाठी ना जो साबुदाणा असतो ना तो मी 6 तास भिजून घेतला होता. तुम्ही रात्रभर जरी भिजत घातला ना तरी छान असा सॉफ्ट होतो. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं. तेल छान तापलं ना त्याच्यानंतर त्यात शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे जितके आवडत असेल तितके टाकायचे. त्याच्यानंतर ते शेंगदाणे छान लाल झाले ना त्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. त्याच तेलात ना जिरं टाकायचं, कारण ते तेल तापलं असतं म्हणून. लगेच जिरं छान फ्राय झालं ना त्यात कढीपत्ता टाकायचा व बटाटा टाकायचा. बटाटा छान बारीक कट करून टाकायचा व तेलातच त्याला शिजू द्यायचं पूर्णपणे. त्याच्यानंतर आपल्या तिखटप्रमाणे जितकी तिखट लागत असेल ना तितकी मिरची टाकायची कापून व त्यालाही फ्राय करायचं तेलामध्येच. व बटाटा चेक करायचा शिजून झाला आहे की नाही. बटाटा शिजून झाला होता. त्याच्यानंतर त्यात टमाटर टाकायचे. टमाटर तुमचा जो उपवास असेल ना तर टमाटर अजिबात टाकू नका बरं का, कारण उपवासाला टमाटर चालत नाही. त्याच्यानंतर टमाटर छान सॉफ्ट झाला ना तर आपले साबुदाणे टाकायचे व त्याला मिक्स करायचं. साबुदाण्याचा कलर व्हाईट असतो ना तर त्याचा वरनं थोडा लालसर झाला ना समजून घ्यायचे आपले साबुदाणे हे रेडी आहेत. तर आता त्याचा कलर चेंज होईस्तोवर त्याला मिक्स करायचं. त्याच्यानंतर त्यात मी शेंगदाणे टाकले होते जे तळलेले होते आपण ते, आणि मीठ टाकायचं व त्याला फ्राय करत राहायचं जोपर्यंत साबुदाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. त्यानंतर ना लिंबूचा रस टाकायचा, थोडाच टाकायचा नाही तर खट्ट होईल. व त्याला मिक्स करायचं. वरतून कोथिंबीर टाकायची. उपवास असेल तर कोथिंबीर पण स्किप करा, टाकू नका. कोथिंबीर टाकल्यानंतर ना त्यालाही मिक्स करा छान प्रकारे. ही स्टीलची कढई होती म्हणून मी लगातार त्याला मिक्सच करत होती, कारण ते खाली लटकतं म्हणून. तर रेडी आहे आपली साबुदाणा खिचडी. बघू शकता खूप टेस्टी झाली होती यार. तुम्ही पण नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.